सरकारला जाब विचारत विरोधकांनी संसद डोक्यावरती घेतली। विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी चर्चा करावी अशी मागणी करत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला। या गोंधळातच परीक्षांबाबत सुधारणांचं विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं, पण प्रचंड गोंधळामुळे विधेयकावरती चर्चा झाली नाही। आधी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं, पण गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरात तहकूब करण्यात आलं। आधी धर्मेंद्र प्रधान, आता लाठीमारावरून झालेली संसदेतील ही कोंडी फुटण्यावरती चर्चा करण्यासाठी आज सकाळी एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे। आज एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सकाळी 9:30 वाजता संसद भवनात ही बैठक पार पडणार असून एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत। संसदेतील आगामी रणनीती आणि महत्त्वाच्या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आंदोलकांवर झालेल्या कारवाईवरून काल संसदेमध्ये आणि सुप्रीम कोर्टात प्रश्न उभे गेलेच, पण त्याच वेळी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी एक मोठा आरोप केलाय। सीजेपीच्या अनेक प्रवक्त्यांना धमक्या येत आहेत। आसाम, पश्चिम बंगाल, बिहारमधील आमच्या कार्यकर्त्यांना अटक केलं जात आहे असं सौरभ दास यांनी आरोप केलाय। आंदोलन करणाऱ्यांवरती कोणतीही कारवाई होऊ नये, गुन्हे दाखल होऊ नयेत ही सीजेपीची आंदोलन सोडताना मागणी होती। सीजेपी कार्यकर्त्यांवरती कोणतीही कारवाई करणार नाही असं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं, अशी आठवण दास यांनी करून दिली आहे। विशेष म्हणजे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्येच असे प्रकार घडत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। दरम्यान सीजेपीतर्फे ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला त्यांच्यासाठी एक नवीन वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे। या वेबसाईटवरती विद्यार्थ्यांना लाठीचार्जचे व्हिडिओ अपलोड करण्याचं आवाहन सीजेपी प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केलंय। शिवाय विद्यार्थ्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन कपिल सिब्बल यांनी केलंय। शिवाय सिब्बल यांनी 1 कोटीची मदत केलेली असून इतर वकिलांना देखील मदतीचं आवाहन केलंय। विद्यार्थ्यांना सर्व कायदेशीर मदत करणार असं देखील सौरभ दास यांनी म्हटलंय। जहां जहां छात्रों को टारगेट किया जा रहा है या प्रोटेस्टर्स को टारगेट किया जा रहा है, वहां हम चाहेंगे कि अगर कोई मुकदमा कोई डालेगा कोई भी सरकार, तो हम फिर उसके लिए एक व्यवस्था बनाएंगे। ठीक है, फिर ये लोग वेबसाइट बनाएंगे, ये मैं नहीं करूँगा, ये लोग खुद वेबसाइट बनाएंगे। उस वेबसाइट पे जो वकील लोग मदद करना चाहते हैं वो अपना नाम देंगे, कहाँ वो रहते हैं, किस तरह से मदद करेंगे, प्रो बोनो मदद करेंगे या उनके पास कुछ थोड़ा बहुत देना पड़ेगा। तो इस संदर्भ में मैंने कहा है कि मैं अपनी ओर से 1 करोड़ रुपया दूंगा, अपनी ओर से 1 करोड़ रिपोर्ट दूंगा और साथ में ये आग्रह करूंगा हिंदुस्तान के वकीलों को, बाकी लोगों को कि वो भी हमारा इस फंड में पैसा दें। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर आता राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी जोर धरू लागली आहे। युवक काँग्रेसनं दादा भुसे यांना 7 दिवसांचं अल्टिमेटम दिलेलं असून या कालावधीत राजीनामा न दिल्यास त्यांच्या नाशिकमधील घरापासून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याचा इशारा हा युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे। शिक्षणाचा अधिकार काढून फक्त माणसाला जगण्याचा अधिकार देण्याचं काम हे सरकार करत आहे, यावर आमचा आक्षेप आहे। यापुढे येत्या 7 दिवसात जर दादा भुसे यांनी राजीनामा नाही दिला तर महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनेसोबत आमचा संपर्क झालेला आहे, सगळ्याची चर्चा चालू आहे। सगळे या विषयाबद्दल सकारात्मकपणे पुढे जाण्यास तयार आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण जर त्यांनी राजीनामा न दिला तर तीव्र आंदोलन राज्यात उभा करू। पेपरफुटीच्या वेगवेगळ्या घटनांवरून गदारोळ सुरू असतानाच महाराष्ट्रात एक वेगळाच वाद पेटला। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचे आरोप झाले, पण हा निव्वळ बनाव असल्याचा दावा एमपीएससी सूत्रांनी केलाय आणि यानंतर आक्रमक झालेल्या लोकसेवा आयोगानं संपूर्ण प्रकरणाविरोधात पोलिसात धाव घेतली आहे। प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून पेपर फुटल्याचा बनाव रचणाऱ्यांविरोधात आता एमपीएससी पोलिसात रितसर तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे। औषध निरीक्षक परीक्षा 22 मार्चला ऑफलाईन झालेली होती आणि त्याचा निकाल 12 जूनला लागला आणि त्यानंतर 1 ते 21 जुलैला मुलाखती झाल्या। 22 जुलै रोजी यादी आली। 23 जुलैला ईमेलद्वारे एक तक्रार एमपीएससीकडे आली। 2 उमेदवारांनी पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दिली। आम्हाला जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे
प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे. त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ती परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून त्यांनी मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे. आता मी या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सादर करतो आहे. याच्यामध्ये पोलीस तपास जो काही करतील त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल त्या आधारे आम्ही निश्चित कारवाई करू. दरम्यान औषध निरीक्षक भरती प्रक्रियेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणाऱ्या गौरव पाटीलनं प्रकरणातून माघार घेतली, पण त्याच्यावरती दबाव होता असा आरोप राजकीय वर्तुळातून होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ऋषिकेश गांगर्डे नावाची जी व्यक्ती आहे, तो जेव्हा ही कंप्लेंट केली होती या पाटलाली, याच्याबरोबरच ऋषिकेश गांगर्डे सुद्धा तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिसला आला होता. त्याच्याचबरोबर MPSC आयोगाला सुद्धा गेला होता. ऋषिकेश पाटील उर्फ गौरव पाटील हा त्याचा मित्र आहे. त्याला थोडं धमकवलं, त्याला भीती दाखवली गेली, म्हणून त्यांनी हे पत्र देऊन माघार घेतली. तो तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिसला आला. हा पाटील लोकेश पाटील का गौरव पाटील जो कोणी आहे, MPSCच्या कार्यालय मुंबईमध्ये आला. बरेच दिवस त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि नंतर आता कुठेतरी त्याच्यावर दबाव आल्यानंतर तो म्हणतो की मी चेष्टा करत होतो. जो मेल साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलाय त्यावर MPSCला हे उत्तर आत्ता का सुचलं? जे MPSC आधी असं सांगते की असं काही घडलंच नाही, नंतर असं सांगते की घडलं असेल तर आम्ही चौकशी करू, आणि आज असं जर सांगत असेल की हा मेल बनावट आहे असं त्या मुलाने सांगितलं, म्हणजे तुम्ही दबाव आणून, धमकी देऊन, धमकावून आम्ही तुला रिस्ट्रिकेट करू, तुला ब्लॅकलिस्टेड करू, तुला पुढच्या कुठल्याही परीक्षेत पुन्हा आम्ही बसू देणार नाही अशी भीती घालून जर त्याच्याकडून जबाब वदवून घेतला नसेल, कशावरून? तर ऋषिकेश गांगर्डे नावाच्या तरुणानंही आपल्याकडून ही तक्रार केली आहे. काहीही झालं तरी तक्रार मागे घेणार नाही असं त्यानं स्पष्ट केलंय. जवळजवळ 50,000 ते 60,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तर मग आमची मागणी होते की कोणत्या मार्क्सचे, म्हणजे त्यांचे मार्क्स माहीत नाहीत, आम्हाला दिले आमचे मार्क्स माहीत नाहीत, मग कोणत्या बेसिसवर त्यांना सिलेक्ट केले असा मी व्हिडिओ बनवला होता. 22 मार्चच्या अगोदर 2 दिवस अगोदरच फुटलेला होता आणि आपण ते त्याने आपल्याला ते फोटो ते सेंड केले. पाहिलं, मूळ प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न ह्या त्या गेस्ट पेपरमधील 200 क्वेश्चनपैकी आलेले आहेत. त्यांचे ऑप्शन सुद्धा सेम आहेत. MPSCच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पेपरफुटीचा आरोप करत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. याच पार्श्वभूमीवरती त्यांनी FDA आयुक्त तुकाराम मुंडेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. कुणाकडनं तरी दबाव 100% आणला गेला आहे. याच्या आधी जेव्हा आयोगाशी काही विद्यार्थी बोलण्यासाठी गेले, त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं, जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची काही तक्रार करत असाल, वेगळंच काही भूमिका घेणार असेल तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू, अशी सुद्धा अप्रत्यक्षपणे धमकी दिली असं आम्हाला कळतंय. आता याच्याचबरोबर आपण जर बघितलं, आणि हे आम्हाला कोणाकडनं कळलं तर एक व्यक्ती जो या लोकेश पाटलाच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी होता, लोकेश पाटलालीच सांगितलं की अशी आम्हाला धमकी दिली आणि लोकेश पाटीलच आता माघार घेत असतील. आणि ऋषिकेश गांगर्डेली स्पष्टपणे आज त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लोकेश पाटलावर नाही तर गौरव पाटलावर तिथं दबाव आहे. त्यामुळे दबाव कोणतरी 100% तिथं टाकतंय. राज्यातल्या TET पेपरफुटी प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. या प्रकरणातल्या एका आरोपीनं आग्र्यामधून थेट भिवंडी न्यायालयासमोर शरणागती स्वीकारली आहे. सोनूकुमार दिवाकर असं शरणागती स्वीकारणाऱ्या आरोपीचं नाव आहे. TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्रा इथल्या छापखान्यामध्ये छापण्यात आलेल्या होत्या. सोनूकुमारनं आग्र्यामधल्या त्या छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांना 8,000 रुपये देऊन TETच्या प्रश्नपत्रिकांचा संच बाहेर काढला होता. सोनूकुमारनं भिवंडी न्यायालयामध्ये शरणागती स्वीकारल्यानंतर न्यायालयानं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यावेळी TET पेपरफुटी प्रकरणामध्ये अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 15वरती जाऊन पोहोचली आहे. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस NDAमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि अशामध्येच दिल्लीत काल 2 महत्त्वाच्या भेटीगाठी पाहायला मिळाल्या. शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर काल खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील काल अमित शहा यांची भेट घेतली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शहांच्या घेतलेल्या भेटीमुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएमध्ये संभाव्य एंट्री अशा चर्चा सुरू झाल्यात। दरम्यान सुळे यांनी आपल्या मुलीच्या दिल्लीतील रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी काल दिल्लीत नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम अपूर्ण असताना सुरू करण्यात आलेला खारपाडा इथला टोल वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे। शिवाय रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हणी घाटाचं भूस्खलन, दरडी कोसळणं आणि वाहतूक ठप्प होणं याकरता पर्यायी मार्ग म्हणून बोगद्याचा विचार करावा अशी पत्राद्वारे मागणी केली आहे। ठाण्यात भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांमधला वाद पुन्हा उफाळण्याची चिन्ह दिसत आहेत। त्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात विविध प्रकल्पांचं रविवारी झालेलं उद्घाटन। या कार्यक्रमासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि उपमहापौर कृष्णा पाटील या भाजपच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यांच्या विरोधामध्ये उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन संबंधित विकास कामांचं उद्घाटन पुन्हा करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या पत्रानंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी 200 कोटींच्या 3 हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पासह इंदिरानगर, रूपादेवी पाडा जलपुरवठा योजना आणि यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय जलतरण, त्याचबरोबर क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलंय। प्रथमतः काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 7 ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला। खऱ्या अर्थाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीतून ही कामं झालेली आहेत, पण मित्र पक्षाने कुठलीही कल्पना दिलेली नाहीये। थर्ड पार्टीकडून समजतं की पत्रिका आहे आणि पत्रिकेत नावं आहेत, व प्रशासनाने जर पत्रिका छापल्या आहेत तर उपमहापौर म्हणून मलाही आणि आमचे सन्माननीय आमदार संजयजी केळकर, निरंजन डावखरे आणि माधवीताई नाईक यांनाही कळवलेलं नाहीये आणि 28 नगरसेवक आहेत त्यांनाही कळवलेलं नाहीये। म्हणजे कुठेतरी मित्र पक्ष प्रशासनावरती दबाव टाकून तरी काम करत असं प्रथमदर्शी दिसतंय। एका वर्षानंतर माधुरी हत्तीणीला परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय। कोल्हापूरच्या नांदणी मठात माधुरी हत्तीणीच्या निवासस्थान बांधण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। माधुरी हत्तीणीच्या निवासस्थानाला नवा लुक देण्यात आलाय, तर नव्या निवासस्थानामध्ये माधुरी हत्तीणीसाठी रबरी मॅटिंग, स्प्रिंकलर सारखी सुविधा देण्यात आली आहे। माधुरीच्या प्रथमोपचारासाठी देखील नवी इमारत उभारली गेली आहे। उच्चस्तरीय कमिटी आणि वनतारानं दिलेल्या सूचनेनुसार ही तयारी पूर्ण झाली आहे। दरम्यान 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीण कोल्हापुरातल्या नांदणी मठात आली पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा जन आंदोलन करणार असा इशारा माजी खासदार राजू शेट्टींनी दिलाय। त्याबरोबरच नांदणी मठाच्या परिसरामध्येच आज हजारो नागरिक उपोषणही करणार आहेत। मला हाय पॉवर कमिटी आणि राज्य सरकार आणि सगळ्या यंत्रणांना एवढाच इशारा द्यायचा आहे, 13 सप्टेंबरच्या आत माधुरी हत्तीण आम्हाला नांदणी मठामध्ये पाहिजे, नसते तर मग जे जनआंदोलन मागच्या वर्षी झालं त्याच्यापेक्षा मोठं झाल्याशिवाय राहणार नाही। राज्यात HSRP नंबर प्लेटबाबत करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी समोर आली आहे। राज्यभरामध्ये आतापर्यंत 1,05,360 जुन्या वाहनांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 50% अधिक वाहनांना HSRP प्लेट नसल्याचं आढळून आलंय। HSRP नंबर प्लेट नसलेल्या 26,384 वाहनांवरती कारवाई करत जवळपास 85,88,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। 2019च्या अगोदरच्या सर्व वाहनांना नियमित HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे। राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली दूध भेसळी विरोधात धडक मोहीम सुरू आहे। मात्र या धडक कारवायांवरती आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं गंभीर प्रश्न उपस्थित करत FDAलाच मोठा धक्का दिलाय। तपासणीनंतर नियमानुसार सुधारणेसाठी 14 दिवसांची मुदत न देता थेट परवाने निलंबित केल्याचा आरोप करत दाखल झालेल्या याचिकांवरती सुनावणी करताना न्यायालयानं 8 दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि अहिल्यानगरमधील डेअरींना हा दिलासा मिळाल्यामुळे FDAच्या कायदेशीर प्रक्रियेवरतीच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दररोज हजारो लिटर दूध संकलन करणाऱ्या या डेअरींशी जोडलेले हजारो शेतकरी या निर्णयाकडे आशेनं पाहत आहेत।
वर्ध्याच्या गोरस भंडाराला उत्पादन आणि विक्री करायला न्यायालयानं परवानगी दिली आहे आणि त्यानुसार आता गोरस भंडाराच्या वतीनं मुख्य केंद्रात दूध संकलनाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. सध्या 2000 लिटर दूध संकलन होत असून हळूहळू यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तर येत्या 1 ऑगस्टपासून गोरस पाक आणि त्याचबरोबर इतर उत्पादन प्रक्रियेमध्ये सुरुवात होणार असल्याची गोरस भंडाराचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी माहिती दिली आहे. शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय जाहीर केला आणि 15 ऑगस्टपर्यंत याबाबत त्यांना मुदत देण्यात आली. त्यामुळे आता या रिक्षा टॅक्सी चालकांची मराठी भाषा शिकण्याची धावपळ सुरू आहे. अशा रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी देखील शिवसेनेनं पुढाकार घेतलाय. महाराष्ट्र शासन आणि शिवसेनेच्या वतीनं साकी नाक्यात या रिक्षा चालकांसाठी मराठी प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकारानं हे केंद्र सुरू करण्यात आलेलं असून काल रिक्षा चालकांच्या हस्ते नारळ फोडून या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीमध्ये उच्च क्षमता सामूहिक वाहतूक मार्ग HCMTR 83 किलोमीटरचा पूर्ण अंतर्गत रिंग रोड आणि पाताळलोक बोगद्यांचे जाळे या 3 महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. 43.60 किलोमीटरच्या HCMTR मुळे शहरातील वाहतूक 25 ते 30% कमी होणार असून हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. यासाठी शासकीय जमीन तातडीनं उपलब्ध करून देणं आणि रिंग रोडसाठी रोख मोबदल्यामध्ये भूसंपादन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे गणेश धात्रक यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी काल बाजार समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. निवड प्रक्रियेच्या विशेष सभेमध्ये गणेश धात्रक यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्यानं त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान सभापती पदाच्या नावासाठी गणेश धात्रक यांच्या नावाची घोषणा होताच समर्थकांनी सभागृहामध्ये एकच जल्लोष केला. पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल एबीपी माझाचे पत्रकार मंदार गुंजारी यांना मुरलीधर चिपलकट्टी एक्सलन्स इन जर्नालिझम हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरतर्फे हा कार्यक्रम भांडारकर इन्स्टिट्यूट इथं पार पडला. या सन्मान सोहळ्यामध्ये रोटरी क्लबचे अनेक सदस्य आणि पुणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातरा इथल्या इयत्ता 2रीची विद्यार्थिनी अनुषा हावळे हिनं भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत इस्रोच्या शैक्षणिक संशोधन दौऱ्यासाठी निवड मिळवली आहे. इस्रोच्या अशा दौऱ्यासाठी निवड होणारी ती बीड जिल्ह्यातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी गावात आणि शाळेत तिचा सत्कार करून शुभेच्छांसह निरोप देण्यात आला. विदर्भामध्ये यंदाच्या मान्सूननं अपेक्षित जोर न धरल्यामुळे 1 जून ते 27 जुलै दरम्यान सरासरी 26% पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागानं 28 आणि 29 जुलैला पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसाच्या तुटीमध्ये गडचिरोली जिल्ह्यात 38%, वाशिममध्ये 35%, तर चंद्रपूरमध्ये 21% पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसात खंड पडत असून त्याचा परिणाम विशेषतः विदर्भात जाणवत असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय. विदर्भ के अधिकांश क्षेत्र जो है वहाँ पे जो एक रेनफॉल में भारी कमी दर्ज की गई है. गढ़चिरौली, चंद्रपुर, अमरावती, वाशिम इन जगहों पे मोर देन 30% का जो है रेनफॉल में कमी देखने को मिला है. नागपुर की बात करें तो वहाँ भी 20 से 22% जो है रेनफॉल में कमी दर्ज की गई है. कुल मिलाकर गोंदिया को छोड़कर अगर बात करें अधिकांश जिले जो है विदर्भ के वहाँ पे एक भारी कमी देखने को मिली है. और ये जो परिस्थितियां अभी हम देखेंगे कि अगले आने वाले कुछ दिनों में एक अच्छे रेनफॉल्स मिलने की संभावना बन रही है. क्योंकि एक बंगाल की खाड़ी जो है बंगाल है वहाँ पे नॉर्थ वेस्टर्न सेक्टर्स में एक लो प्रेशर सिस्टम से डीप डिप्रेशन बन रहा है. उसके प्रभाव से हम देखेंगे कि जो विदर्भ के जो पूर्वी जिले हैं वहाँ पे एक अच्छी रेनफॉल मिलने की संभावना बन रही है अगले आने वाले 3 से 4 दिनों के लिए. सोलापूर जिल्ह्याची वरददायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होतोय. धरण 100% भरण्याकडे वाटचाल करत असताना प्रशासनानं खबरदारी म्हणून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वारकरी आणि भाविकांना रात्री त्याचबरोबर पहाटे नदीपात्रात जाणं टाळण्याचं आवाहन केलंय.
सर्वप्रथम आम्ही नीरा घाटातून जवळपास 21,000 क्युसेक्स प्रमाणे आम्ही विसर्ग केलं होतं. तो आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आता उजनीतून आता जवळपास 20,000 क्युसेक्स प्रमाणे आता विसर्ग चालू झालेला आहे. मी सर्व सोलापूरकरांना मी आवाहन करेन की तुम्ही नदीमध्ये जाण्याचे प्रमाण कमी करा आणि काळजी घ्या. आणि आता विसर्ग वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दरवाजे 6 उघडण्यात आलेले आहेत. सध्या धरणामधून 4,786 क्युसेक वेगानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण 93% भरलंय. या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा चांदोली धरणामधून एकूण 3,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे आवक वाढल्यानं धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आवक आणखी वाढल्यास विसर्ग वाढवला जाऊ शकतो अशी माहिती उपविभागीय अभियंता BR पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रात जाऊ नये आणि अफवांवरती विश्वास न ठेवूया असं आवाहन प्रशासनानं केलंय. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभवडे गावातील प्रसिद्ध बाबा धबधबा ओसंडून वाहतोय. उंच कड्यावरून फेसाळत कोसळणारा हा धबधबा त्याच्या पायथ्याशी असलेल्या भल्या मोठ्या नैसर्गिक गुहेमुळे इतर धबधब्यांपेक्षा वेगळा ठरतो. कारण पर्यटकांना धबधब्याच्या खाली गुहेत उभं राहून पाण्याच्या तुषारांचा आनंद घेता येतो. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेक करावा लागतो आणि वाटेत अनेक छोटे मोठे धबधबे देखील पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या खासगी जागेवरती हा धबधबा असल्यामुळे त्यांच्या नावावरून त्याला बाबा धबधबा असं नाव देण्यात आलं. साताऱ्याच्या पाटणमधील नवजा गावाजवळच्या ओझरडे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये. हिरवागार डोंगर, धुक्याची शुभ्र चादर आणि त्या चादरीतून दिमाखात कोसळणारा ओसरडे नवजा धबधबा. ही दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं आता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वळू लागलेत. सह्याद्रीच्या उंच कड्यांवरून फेसाळत कोसळणारा हा धबधबा, त्याच्या सभोवतालचं मनमोहक वातावरण आणि निसर्गानं उधळलेली हिरवाई पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतेय. ओझरडे धबधबा सध्या पर्यटनाचं प्रमुख आकर्षण ठरतोय. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे धान पीक धोक्यात आलं होतं. दरम्यान पावसामुळे धान पिकांना फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचलंय. तासभर अतिवृष्टी सदृश पाऊस पडल्यामुळे भंडारा एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटरमध्ये गुडघाभर पाणी साचलंय. चार्जिंगसाठी उभ्या असलेल्या बस पाण्यामध्ये असल्याचं चित्र समोर आलं. याबाबत सखल भागातील नागरी वस्त्या, त्याचबरोबर महानगर आणि महामार्गावरील व्यावसायिकांच्या टपऱ्यांपुढे पाणी साचल्याचं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. मागील 5 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावली. भंडारा शहरामध्ये कडक ऊन पडलेलं असताना मोहाडी आणि तुमसर तालुक्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. मोहाडी, तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात. त्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही अशा भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस आता समाधानकारक ठरलेला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये काल जोरदार पाऊस झाला. कळमनुरी, वसमत, हिंगोली आणि औंढा नागनाथ तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये देखील पावसानं चांगला जोर धरला. या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतंय. कळमनुरी शहरामध्ये रात्री मुसळधार पावसामुळे काही रस्ते जलमय झाले, तर आगामी काळामध्ये देखील अशीच पावसाची साथ मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे. 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्यात. मात्र दाट धुकं, पाऊस आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. या पावसामुळे भात लागवडीसह शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी गावामध्ये मुसळधार पावसामुळे सह्याद्री डोंगर रांगांचा काही भाग खचला.
डोंगरांमधून वाहणाऱ्या मोठ्या ओहळामुळे दगड, मुरुम आणि माती परिसरामध्ये पसरून आदिवासी बांधवांच्या जमीन आणि वनपट्टेधारक शेतजमिनीचं मोठं नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली असून कृषी, वन, महसूल आणि ग्रामविकास विभागाकडून पंचनामे करून अहवाल तयार करण्यात येतोय. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्यात. अंबरनाथ आणि बदलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू असून पावसाचा जोर कायम आहे. या पावसानं अंबरनाथमधील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याची मोठी दुरावस्था केली आहे. त्यामुळे वाहनधारकांची कसरत होतीये. आमच्या प्रतिनिधीनं या पुलावरती पडलेल्या खड्ड्यांचं मोजमाप मेजरमेंट टेपच्या माध्यमातून केलं, जिथे 2.5 ते 3 फुटांचे खड्डे या पुलावरती आढळून आलेत. मध्यंतरी पालिका प्रशासनाकडून या पुलावरील खड्डे बुजवण्यात आले, मात्र सतत कोसळणाऱ्या पावसाने या पुलावरील खड्डे हे उघडे पडलेले. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावामध्ये दरडीचा धोका निर्माण झालेला असून साधारण 150 घरांवरती संकट ओढवलंय. गावठाण परिसरातील वस्तीच्या वरचा डोंगर खचल्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. प्रशासनानं धोकादायक भागातील रहिवाशांना तातडीनं स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्यात, मात्र स्थलांतरासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. दरम्यान सतत सुरू असलेल्या पावसामुळे धोका अधिक वाढलेला असून सुरक्षित स्थलांतरासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येतेय. मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पांझरापूर इथल्या मुंबई 3 उदंचन केंद्रातील सध्याच्या 6.6 केव्ही उच्च दाब नियंत्रण पॅनल बदलण्याचं काम हाती घेण्यात आलंय आणि त्यामुळे आज सकाळी 9 वाजल्यापासून ते बुधवारी पहाटे 5 वाजेपर्यंत 20 तासांच्या कालावधीमध्ये भांडूप जलशुद्धीकरण केंद्रास मांजरापूर इथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील काही भागामध्ये पाणीपुरवठ्यात 15% कपात होतीये. नागरिकांची सहकार्य अपेक्षित आहे असं आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरती साईनगर भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाली. आजपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात होणार आहे. राज्यभरातून येणाऱ्या पालख्या आणि लाखो साई भक्तांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थांची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. साई नामाचा अखंड जयघोष, पालख्यांचं आगमन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शिर्डीत भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. दरम्यान 30 जुलैपर्यंत चालणाऱ्या या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन साई संस्थानचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांच्या वतीनं करण्यात आलंय. साईबाबा संस्थानमार्फत दिनांक 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे. 28 जुलै रोजी जे आहे सकाळी काकड आरती होईल, त्यानंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक होईल आणि मग द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात होईल. 29 जुलै हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरामध्ये काल संध्याकाळी पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. गेल्या 2 दिवसांपासून वारंवार धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सततच्या धक्क्यांमुळे काही शेतजमिनींना तडे गेल्याची माहिती आहे. सुदैवानं कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर राजा मंथुपाडीनं भारताला आणखी एक पदक मिळवून दिलंय. पुरुषांच्या 65 किलोग्रॅम वजनी गटामध्ये त्यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. 26 वर्षीय राजानं स्नॅच प्रकारामध्ये 126 किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारामध्ये 160 किलो वजन उचललं. त्यानं एकूण 286 किलो वजन उचलून दुसरं स्थान पटकावलं.